पुण्यातील वारजे परिसरात दृश्यम चित्रपटाची आठवण करून देणारी एक खुनाची धक्कादायक अशी घटना घडली आहे। वारजे पोलिसांनी उघडकीस आणलेला हा खुनाचा गुन्हा सध्या पुणे शहरात चर्चेचा विषय ठरतोय। व्यवसायानं फॅब्रिकेशनचं काम करणारा समीर जाधव हा जो आरोपी आहे, त्याची पत्नी अंजली ही एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती। समीरला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावरती संशय होता आणि याच संशयावरून त्याने आपल्या पत्नीशी वाद घातला। त्यांचा वाद हा एवढा टोकाला गेला की संतापाच्या भरात समीरने अंजलीचा खून केला आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी समीरने स्वतः तयार केलेल्या लोखंडी भट्टीत तिचा मृतदेह जाळून टाकला आणि त्यानंतर सर्वांना चकवा देण्यासाठी समीर थेट वारजे पोलीस ठाण्यात गेला आणि आपली पत्नी म्हणजेच अंजली ही बेपत्ता असल्याची तक्रार देखील समीरने दाखल केली। पण पोलिसांनी याचा सखोल असा तपास केला आणि समीरचा कट जो आहे तो उघडकीस आला। पोलिसांनी पुराव्यांच्या आधारे त्याला अटक केली असून आता या प्रकरणाचा पुढील तपास जो आहे तो सुरू आहे। गुन्ह्याची घटना जी आहे ती राजगड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये घडली आहे, परंतु तो गुन्ह्याचा तपास जो आहे तो गुन्ह्याचा कट आणि गुन्हा वारजे पोलीस स्टेशनने उघडकीस आणलेला आहे। अतिशय सेन्सेशनल पद्धतीने हा मर्डर झालेला आहे। यातील जी आरोपी आहे जो समीर पंजाबराव जाधव हा राहणारा मूळ शिवण्यातला आहे। त्याचं मूळचं गाव आहे अमरावतीमधलं। त्याची पत्नी जी आहे मयत अंजली समीर जाधव 38 वर्षाची आहे, मूळची नांदेडची, आणि ते दोघं या ठिकाणी राहत होते, पती पत्नी। 2 मुलं आहेत। आईसोबत त्या ठिकाणी शिवणे उत्तरनच्या हद्दीत राहत होते, परंतु चारित्र्याच्या संशयावरून त्याला यांचे वाद व्हायचे पूर्वी, म्हणून त्या आरोपीने खूप असा प्लॅन केला होता 1 महिन्यापूर्वीच, आणि तो फॅब्रिकेशनचं काम करायचा। त्याला लोखंडाच्या ह्याच्यामध्ये पूर्ण त्याचं नॉलेज होतं। त्यांनी 1 महिन्यापूर्वी एक काकडे नावाच्या व्यक्तीचं एक गोडाऊन भाड्याने घेतलं राजगड पोलीसच्या हद्दीमध्ये, गोगलवाडी या ठिकाणी शिंदे फाट्यावरून, आणि त्या गोडाऊनमध्ये त्यांनी जे प्लॅन केला होता त्या प्लॅननुसार त्यांनी त्याच्या पत्नीला मारण्यासाठी एक भट्टी म्हणजे लोखंडी भट्टी त्यांनी फॅब्रिकेशनमध्ये तयार करून घेतली 1 महिन्यापूर्वीच। त्यानंतर 26 तारखेला दुपारी हे 2 वाजता ते गोडाऊन बघायला जाऊ, आपण भाड्या घेतलं त्या ठिकाणी आपण फॅब्रिकेशनचं वर्क आपलं काम करायचं, नंतर ते बघायला जाऊ म्हणून ते सोबत त्याच्या आयटेन कारमधून दोघंच गेले। त्या दिवशी दिवाळीच्या सणानिमित्त घरातले त्यांची मुलंसुद्धा नातलगांच्या घरी गेले होते, घरी आई एकटीच होती। दुपारी ते निघाल्यानंतर आयटेन कारमधून त्या ठिकाणी ते गेले, काही हॉटेलमध्ये काही नाश्ता पाणी केलं, काही त्यांनी जेवले पण, वेळ पण घेतली, आणि जवळपास संध्याकाळी 8-9च्या दरम्यान त्या गोडाऊनमध्ये त्या ठिकाणी आले। गोडाऊनमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा वाद झाला आणि यातील आरोपी जे आहे समीर यांनी त्याच्या पत्नीचा गळा आवळून त्या ठिकाणी खून केला। खून केल्यानंतर त्यांनी त्याची जी मैताची जी बॉडी आहे ती पूर्ण त्या भट्टीमध्ये, लोखंडी जी भट्टी आहे त्या भट्टीमध्ये टाकली। त्या भट्टीमध्ये ऑलरेडी त्यांनी अगोदरच काही लाकडे आणि काही ज्वलनशील पेट्रोल डिझेल या ठिकाणी आणून ठेवलं होतं। त्या ठिकाणी त्या भट्टीला आग लावून त्या पूर्ण त्याची जी बॉडी आहे ती पूर्ण राख झाल्यानंतर 2 घंट्यांनी ती पूर्ण राख त्यांनी भरून नंतर त्याचं विल्हेवाट लावलेली आहे, नष्ट केलेली आहे। त्यानंतर ती स्क्रॅप होतं, ती भट्टी होती लोखंडी, ती पूर्ण स्क्रॅपमध्ये त्यांनी त्याची विल्हेवाट लावली, आणि त्या ठिकाणी खाली जी विटा होत्या पण त्यांनी त्या ठिकाणी रचल्या होत्या, विटासुद्धा त्यांनी त्यानंतर डिस्पोज केल्या। आणि त्यानंतर मग 27 तारखेला त्यांनी इकडे फोन करून सांगितलं की माझी पत्नी गायब आहे। 28 तारखेला तो वारजे पोलीस स्टेशनला आला आणि माझी पत्नी वारजे पुलाकडून गायब आहे, मैत्रिणीकडे जाते म्हणून निघून गेलेली, अजून आली नाही, म्हणून वारजे पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार आपल्याकडे दाखल केली। मिसिंगचा तपास करत असताना वारजे पोलीस स्टेशनला असं निष्पन्न झालं की ही सोबत जात आहेत आणि काही CCTVमध्ये ते राजगड पोलीसच्या हद्दीमध्ये दिसत आहेत। थोडं संशयास्पद वाटल्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये आणखी डिटेल तपास केला असता असं निष्पन्न झालं की हा जो मिसिंग देणारा व्यक्ती आहे, हा फिर्यादी मिसिंगचा, तोच याच्यामध्ये आरोपी आहे, आणि त्यांनी स्वतःनी त्याच्या पत्नीला गळा आवळून त्या लोखंडी भट्टीत तिला जाळून तिचा मर्डर केलेला आहे। ती सर्व त्या ठिकाणचे जे एव्हिडन्स आहे ते सुद्धा राख आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। हे निष्पन्न झाल्यानंतर आपल्याकडे 0 नंबरने हा गुन्हा वारजे पोलीस स्टेशनला 302चा दाखल केलेला आहे, आणि पुढचा तपास जो आहे तो राजगड पोलीस स्टेशनकडे आपण तो वर्ग केलेला आहे। यातील आरोपीला आपण अटक केलेला आहे। याच्यामध्ये पोलिसांनी खूप टेक्निकल गोष्टीचा सुद्धा वापर केलेला आहे, आणि मिसिंगच्या थोड्याशा लिंकवरून आपल्याला याचे 2 आरोपी आहे तो निष्पन्न करून हा खुनाचा गुन्हा जो आहे उघडकीस आणलेला आहे। याच्यामध्ये कारण असं तो सांगतो की याच्यामध्ये पत्नीचे काही एका व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध होते,
त्याच्यावरून आमचं वाद व्हायचे आणि त्या रागातून त्यांनी ही घटना केलेली आहे. त्यांनी सांगितलं की एक 2-3-4 वेळेस त्यांनी दृश्यम नावाचा एक मूवी त्यांनी बघितला होता आणि त्याचा तो फायबर वर्क करायचा, म्हणजे लोखंडाची वस्तू जी आहेत ते बनवायचं त्याचं काम होतं आणि त्याच दृष्टीने त्यांनी ते गोडाऊन आहे त्या ठिकाणी त्यांनी विकत घेतलं होतं, भाड्याने घेतलं होतं एका काकडे नावाच्या व्यक्तीकडून. तर थोडासा त्यांनी त्या पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे, काही गोष्टी त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी त्याच्या पत्नीचा त्यांनी मर्डर केलेला आहे. ते पूर्ण त्यासाठी त्यांनी बनवली होती लोखंडी. त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी लाकडं आणून ठेवली होती, काही पेट्रोलचे त्या ठिकाणी साठा केला होता आणि ते सर्व पूर्ण सगळं त्यांनी प्री प्लॅन केलं होतं. 1 महिन्यापासून त्याचं हे सगळ्या गोष्टी चालू होत्या. ती गाडी त्याचीच गाडी आहे, i10 गाडी त्याची, हुंडाई कार त्याचीच आहे. घटना घडलेली आहे 26 तारखेला संध्याकाळी 10 वाजता. तो 27 तारखेला आपल्याकडे आला, म्हणजे इकडं आला वारजेमध्ये आणि 28 तारखेला त्यांनी आपल्याकडे मिसिंगची तक्रार दिली. त्या मिसिंगच्या तक्रारीमध्ये चौकशी दरम्यान आपलं काही टेक्निकल अनालिसिस सुरू होतं, काही साक्षीदाराची तपास टिप्पणी घेणं होतं किंवा CCTV चेक करणं होतं. हे संपूर्ण प्रकरणाचं चौकशी जी आहे वारजे पोलिसांनी अतिशय मेहनतीने हा गुन्हा निष्पन्न केला आहे आणि काल संध्याकाळी आपल्याला तो म्हणजे 7 तारखेला तो गुन्हा निष्पन्न झाला. म्हणजे जवळपास 26 तारखेपासून 7 तारखेपर्यंत जेव्हा तपास सुरू होता आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने मिसलीड करत होता. शेवटी आपल्याला तो नंतर ब्रेक झाल्यानंतर त्यांनी तो गुन्हा कबूल केलेला आहे. नाही, याच्यामध्ये त्याची सुद्धा एका महिलेसोबत काही संबंध आहे असे निष्पन्न होत आहे. त्याच्यावरसुद्धा आपल्या पोलिसांची चौकशी सुरू आहे आणि आता पुढची जी चौकशी सगळी आहे ते राजगड पोलीस स्टेशनकडे आपण वर्क करत आहोत. प्रथम दर्शन तसंच वाटतं की त्यांनी तो मूवी पाहिला होता आणि त्यातली जी घटना आहे आणि याच्यातली घटना थोड्याफार प्रमाणात थोडी मिळती होती आणि काही त्यांनी एव्हिडन्स नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप प्री प्लॅन पद्धतीने त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट झाले तर ह्या टेक्निकल वर्कआउट सगळं याच्यामध्ये झालेलं आहे. ती झाल्यानंतर पूर्ण सगळे एव्हिडन्स गोळा करूनच याच्यामध्ये पुढचा हा जो गुन्हा आहे हा निष्पन्न केलेला आहे. नाही, याच्यामध्ये प्रथम दर्शनचा एकट्याने सगळं प्लॅनिंग केलेलं आहे आणि एकट्याने सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट केलेल्या आहेत.